सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात नेहमी आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा जाणवते किंवा आपल्या घरात नेहमी एखादी व्यक्ती आजारी असते किंवा एकामागून एक व्यक्ती आपल्या घरात आजारी पडत असतात. कधीकधी आपल्या घरात आपल्या खूप एकमेकांमध्ये वाद होत असतात. छोट्या छोट्या कारणातनं मोठमोठाले वाद होतात किंवा एखाद्याचं झालेलं लग्न हे टिकत नाही किंवा नवरा बायकोंमध्ये अतिशय वाद होतात. कधी-कधी आपल्याला असं वाटतं आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे, आपल्या घरात कुणीतरी करणीबाधा केलेली आहे किंवा घरात वशीकरण झालंय हे 100%. परंतु ह्या सर्वांतून मार्ग काढायचा कसा? तुमच्या घरात कुठलेही प्रॉब्लेम अडचणी असू द्या किंवा तुमच्या घरात काही कुणी करणीबाधा केलेली असू द्या किंवा अडचण कुठलीही असू द्या, त्याच्यावर सोल्युशन काढणं हे आपलं काम आहे. आता काय करायचं सांगते ऐका. आपल्याला माहिती आहे व्यंकटेश स्तोत्र ही रात्री 12 वाजताची सेवा आहे. ही जी सेवा ह्याच्या आधी मी खूप वेळेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु आज तशीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु व्यंकटेश स्तोत्र नाही तर हनुमान चालीसा. हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे. आपल्याला माहिती आहे ह्या देवतेचं ज्या वेळेला आपण पूजन करतो, ज्या वेळेला आपण सेवा करतो, त्यावेळेला आपल्या सर्व अडचणी आपसुकच दूर होतात आणि आपल्या अडचणी दूर झाल्या की आपल्या घरात हे वातावरण शुद्ध, सात्विक आणि आपल्याला जसं हवं आहे तसं होतं. आपलं मन प्रसन्न होतं. आपल्या घरात लवकरात लवकर शुभ कार्य होतात. ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे घडून येतात. त्यासाठी कुठली सेवा करायची, घरात कुठलीही आजारी व्यक्ती असली तरीही चालेल, लग्न जमत नसेल तरीही चालेल, कुठलीही समस्या असू द्या, फक्त रात्री, रोज रात्री 9 दिवस तुम्हाला ही सेवा 9 दिवस कंटिन्यू करायची आहे. काय करायचं आहे? रात्री 9 वाजता एक मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमान दादांच्या फोटोच्या समोर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीच्या समोर प्रज्वलित करायचा बरोबर 12 वाजता आणि त्यानंतर हनुमान चालीसा म्हणायचा. हनुमान चालीसा तुम्हाला एकदाच नाही तर 9 वेळेला म्हणायचा आहे. एका जागेवर बसायचं आणि 9 वेळेला हनुमान चालीसा म्हणायचा. त्यानंतर हनुमान दादांना मनातच किंवा तुम्ही प्रार्थना करा की तुम्ही ज्या अडचणीसाठी ही सेवा करता ती अडचण दूर होऊ द्या. तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर झाल्यात, जणू काही दूर झाल्यात, अशा पद्धतीने एक 5 मिनिटे विचार करा. आता तुम्ही ज्या अडचणीतून चाललात ती अडचण तुमच्यापासून दूर झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरात खूप सुखाने समाधाने राहता. तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीसाठी ही जर प्रार्थना करत असाल किंवा हा उपाय करत असाल तरीही चालेल. तुमच्याकडे पैसे येत नाही, आर्थिक अडचण आहे तरीही चालेल. तुमचा डोक्यावरचा कर्ज उतरत नाही आणि त्यासाठी उपाय तुम्ही हा करता तरीही चालेल. किंवा तुमचं लग्न जमत नाही आणि तुम्हाला ती अडचण आहे, लग्न जमत नाही म्हणून सुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. बरोबर 9 दिवस न चुकता रोजच्या रोज ही सेवा करायची आहे. ह्या 9 दिवसात तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे तसे बदल होताना दिसतील. 100% नाही तर 1000%. ही सेवा अगदी विश्वासाने, श्रद्धेने करा. हनुमान दादा नक्कीच सर्व अडचणीतून मार्ग काढतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते लवकर तुमच्या पदरात देतील. आज तुम्हाला जो काही उपाय सांगितला आहे तो सेवा तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना सुद्धा नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ